इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी हे ठार झाले आणि या हल्ल्यानंतर आखातात युद्धाचा वणवा पेटलाय। आता इराणवरील हल्ल्याची एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे। ज्या पद्धतीने इस्रायल अमेरिकेने ते ऑपरेशन राबवलं ते ऐकून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही। पाहूयात। ब्लू स्पॅरोनं घेतला खामेनींचा वेध। आकाशातून झेपावला ब्लू स्पॅरो। मृत्यू बनून बरसला ब्लू स्पॅरो। रात्रीच्या वेळी इराणच्या आकाशातून 30हून अधिक क्षेपणास्त्र अयातुल्ला खामेनींच्या निवासस्थानावर बरसली आणि तेहरान हादरून गेलंय। एकामागे एक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला होता। त्या भीषण हल्ल्यात अयातुल्ला खामेनी आणि त्यांचे विश्वासू लष्करी अधिकारी मारले गेले। या ऑपरेशनसाठी खास ब्लू स्पॅरो क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता। लक्ष्यभेद करण्यापूर्वी हे क्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणाच्या काठापर्यंत गेलं होतं आणि मग तिथून ते प्रचंड वेगानं खामेनींच्या निवासस्थानावर येऊन धडकलं। या वैशिष्ट्यामुळेच स्पेस मिसाईल म्हणूनही ते ओळखलं जातं। हे अत्याधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जातं। स्पेस मिसाईल म्हणूनही ब्लू स्पॅरोची आणखी एक ओळख आहे। इस्रायलच्या संरक्षण विभागाने या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे। हे हवेतून डागले जाणारे मध्यम पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे। 2000 किलोमीटर पर्यंत याची मारक क्षमता आहे। या क्षेपणास्त्राची लांबी 6.5 मीटर तर वजन लगभग 1.9 टन असतं। या हायपरसॉनिक प्रणालीतील क्षेपणास्त्राची क्षमता अचूक मारा करण्याची आहे। खामेनींच्या निवासस्थानावर 1-2 नव्हे तर तब्बल 30 ब्लू स्पॅरोचा मारा करण्यात आला। या हल्ल्यानंतर खामेनींचं निवासस्थान होत्याचं नव्हतं झालं। त्या परिसरातील एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही याची खबरदारी इस्रायलनं घेतली होती। इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचं ब्लू स्पॅरो जगभरात चर्चेत आला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।